अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सगळे मंत्री, आमदार, खासदार 1 महिन्याचा पगार पूरग्रस्तांना देणार आहेत. मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये पैसा जमा होतील अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली आहे. संकटाच्या या कठीण काळामध्ये प्रत्येक नेत्यानं महाराष्ट्राच्या जनतेसोबत उभं राहणं गरजेचं असल्याचंही तटकरे म्हणाले. शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री आणि आमदारही आपले 1 महिन्याचं वेतन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ही माहिती दिली आहे. जळगावमधील काल राज्याचे उपमुख्यमंत्री मराठवाडा दौऱ्यावर होते. अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसंदर्भात पाहणी करण्याकरता आणि मदतीकरता हा दौरा होता. मात्र या दौऱ्यादरम्यान शिंदेच्या सेनेकडून जाहिरातबाजी झाल्यानं एकनाथ खडसेंनी सवाल उपस्थित करत मदतीदरम्यान जाहिरात करणं गरजेचं आहे का असा सवाल केलाय. राज्यामध्ये ठिकठिकाणी सरकार मदत करतं ही चांगली गोष्ट आहे, मात्र तुमचे मंत्री गाड्यांवर जाहिराती करतायत आणि या जाहिराती हव्याच कशाला असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय. हे मंत्री आणि माननीय शिंदे साहेबांचे मंत्री हे त्या ठिकाणी पूरग्रस्तांना मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. एक चांगली गोष्ट आहे, परंतु मदत करत असताना त्यावर आपले जाहिरातच अधिक दिसते. अधिक पोस्टरवर शिंदे साहेबांचे फोटो, सरनाईक साहेबांचे फोटो. मदत करायची आहे तर त्याचा फोटो वगैरे कशाला मदत पाहिजे? तुमच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून मदत होते आहे, त्याच्यावर सरकारचे फोटो कशाला हवेत? मराठवाड्यातल्या महाप्रलयाचं सर्वात मोठं कारण आहे क्लायमेट चेंज म्हणजेच हवामान बदल. हवामान बदलाचा परिणाम मराठवाड्यावर सर्वात जास्त होताना दिसतोय. मराठवाड्याला गेल्या 10 ते 15 वर्षांमध्ये दुष्काळ, गारपीट आणि अतिवृष्टी अशा संकटांचा सामना करावा लागतोय. यावर जागतिक बँकेने दिलेले 6,000 कोटी हवामान बदलाचा परिणाम न होणाऱ्या शेतीवर काम करण्यासाठी खर्च करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर याला आपण म्हणतो, म्हणजे वातावरणाच्या बदलाचा परिणाम न होणारी शेती. तर अशा प्रकारच्या प्रॅक्टिसेस या डेव्हलप करायचा प्रयत्न त्या योजनेच्या माध्यमातून आपण करतो. वर्ल्ड बँकेने जवळपास 6,000 कोटी रुपये आपल्याला त्याला दिलेले आहेत. याच्या व्यतिरिक्तही आपल्याला आताचे जे काही हे बदलते पॅटर्न्स आहेत, या पॅटर्न्सवर आधारित आपल्याला काम करावं लागेल. पण हे लॉंग टर्मचं आहे. आज तातडीची मदत देणं गरजेचं आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली आहे. लाखो संसार उद्ध्वस्त झालेत. या प्रकरणी आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय. कुठल्याही निकषांच्या चौकटी न लावता सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी राज ठाकरेंनी पत्राद्वारे केली आहे. तर ग्रामीण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. राज्याची आर्थिक स्थिती नाजूक असल्यास केंद्राकडे पाठपुरावा करा अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी काल अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी करत मदतीचं आश्वासन दिलंय. आता याच पार्श्वभूमीवर आज विरोधक देखील पाहणीसाठी पोहोचणार आहेत बांधावर. उद्धव ठाकरे आणि हर्षवर्धन सपकाळ जालना, बीडसह छत्रपती संभाजीनगरला भेट देतील. नुकसानीचा आढावा घेण्यासाठी हा दौरा तयार करण्यात आला आहे. सुप्रिया सुळेंनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील पूरस्थितीची भीषण स्थिती सांगितली आहे. दरम्यान राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांसाठी केंद्रातून आर्थिक मदत देण्याची मागणी त्यांनी केली आहे. शेतकऱ्यांना पुन्हा उभं राहण्यासाठी 0 अथवा कमी व्याजदरानं कर्ज मिळावं, तसंच शेतकऱ्यांच्या चालू कर्जांसाठी कोणताही तगादा लावू नये अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे. केंद्र सरकारने ही महाराष्ट्राला मदत करावी ही विनंती करण्यासाठी मी माननीय शिवराज सिंग चौहानांना भेटले. तातडीने ते माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहेत आणि म्हणले की म्हणजे जर मुख्यमंत्री म्हणतील त्याप्रमाणे, जर म्हणतील तर ते म्हणले की मी स्वतः महाराष्ट्रात ही काय परिस्थिती बघण्यासाठी नक्की आहे. पुढील 15 दिवसांमध्ये पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत द्या, अन्यथा बीडमध्ये भव्य मोर्चा काढणार अशी माहिती शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिली आहे. मराठवाडा, विदर्भामध्ये सर्वाधिक नुकसान असल्यामुळे शेतकऱ्यांना तत्काळ मदतीची गरज आहे. पुढील 15 दिवसांमध्ये शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा सरकारविरोधात बीडमध्ये भव्य मोर्चा निघेल असंही शिंदे म्हणाले. मराठवाड्यामध्ये पावसानं हैदोस घातलाय. दरम्यान अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे आज मराठवाड्याचा दौरा करतील. त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत, शिवसेना नेते अंबादास दानवे आणि मिलिंद नार्वेकर असतील. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं मराठवाड्यातील नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्राकडे 10,000 कोटी रुपयांच्या मदतीच्या पॅकेजची मागणी केली होती. लातूरच्या रेणापूर तालुक्यातील पोहरे गाव या ठिकाणी अतिवृष्टीमुळे मांजरा नदीला पूर आलाय. दरम्यान पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेले असता मनसैनिकांनी अधिकाऱ्याला घेराव घातलाय. पोहरेगाव, कारसा गेट
3 वर्षांपासून नादुरुस्त असल्यामुळे ते उघडता आलेलं नाहीये आणि त्यामुळे नदीचं पाणी शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणावर घुसून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. याला जबाबदार पाटबंधारे विभाग आहे असं शेतकऱ्यांनी सांगितल्यावर मनसे स्टाईलनं त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली आहे. हिंगोलीमध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं निदर्शनं केलेली आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील 3 दिवसांपासून सतत जोरदार पाऊस पडतोय, त्यामुळे हजारो हेक्टर शेत जमिनीचं मोठं नुकसान झालंय आणि त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करण्यात आली आहे. धाराशिव जिल्ह्यातील तामलवाडी या ठिकाणी शेतकऱ्यांनी उद्ध्वस्त झालेलं सोयाबीन हे अजित पवारांना दिलंय. सोयाबीनची ही अवस्था झाली आहे. तुम्हीच आमचे मायबाप आहात, आम्हाला मदत करा अशी आर्त हाक या शेतकऱ्यांनी दिली आहे. सोलापूर जिल्ह्याच्या दारफळ येथील श्याम चव्हाण यांचे कुटुंब. श्याम चव्हाण हे शेतकरी असून त्यांच्याकडे 15 एकर शेती आहे. सीना नदीला महापूर आल्यानं दारफळ गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आणि मोठं नुकसान झालंय. 5 दिवसांपासून वीज नाही, त्यामुळे प्रचंड हाल चव्हाण कुटुंबांचे होत आहेत. श्याम चव्हाण यांची मुलगी 10वी मध्ये आहे. तिचं शाळेचं पुस्तकही भिजलेली आहेत. घरातील संपूर्ण धान्य भिजले, त्यामुळे आता संसार कसा उभा करायचा असा प्रश्न चव्हाण कुटुंबासमोर आहे. नांदेडच्या उमरी तालुक्यातील बोळसाब गावातील पूरग्रस्त शेतकऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गोदावरी नदीच्या बॅकवॉटरमुळे या भागातील 400 हेक्टर जमिनीमध्ये पाणी साचलंय, त्यामुळे सोयाबीनसह अन्य पिकांचा चिखल झालाय. या ठिकाणी एका शेतकऱ्यानं व्हिडिओ बनवत सोशल मीडियावर व्हायरल केलाय. हा व्हिडिओ बघून शेतकऱ्यांनी सरकारी मदतीसाठी संताप व्यक्त केलाय. धाराशिवमध्ये पुरातून वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी गायींना थेट घराच्या छतावर चढवलंय. परंड्यातील क्षीरसागर वस्तीतील नारायण क्षीरसागर यांच्या घरची स्थिती आहे. अनेक गायी आतापर्यंत वाहून गेल्यात. आपल्या गायींना वाचवण्यासाठी त्यांनी हा पर्याय निवडलाय. महापुराचं सगळ्यात भयावह आणि तेवढंच काळजाला पीळ पाडणारं एक दृश्य मी तुम्हाला दाखवणार आहे. आपल्या गुराढोरांना वाचवण्यासाठी इथल्याच परंडा तालुक्यामधले काय जीवाची बाजी लावून काय संघर्ष केला हाच मी तुम्हाला दाखवणार आहे. या शेतकऱ्याच्या घरामध्ये ज्यावेळेस पाणी शिरलं त्यावेळेस गोट्यातल्या असलेल्या गायी शेतकऱ्यांना अक्षरशः छतावर घेऊन आल्या. एक गाय नाही, इथं आपण समोरच्या बाजूला पाहू शकतात की या जवळपास 4 ते 5 गायी ज्या आहेत त्या शेतकरी स्वतःच्या घराच्या छतावर घेऊन आला. का तर घरात पुराचं पाणी शिरलेलं होतं. नेमकी परिस्थिती काय होती हे आपण जाणून घेऊया. खरं तर घराच्या छतावर तुम्ही गायी आणल्यात, काय पुराची परिस्थिती होती? आणि सर ज्यावेळेस पाणी एकदम अचानक वाढलं, सगळे रस्ते फिरते ब्लॉक झाले, आम्हाला कुठं जाता येईना बाहेर आणि पाणी तर जनावराला लागल्यामुळे आम्हाला घराच्या छतावर जनावर चढवावं लागली. कशी चढवली तुम्ही ही जनावरं छतावर? अशी 4-4, 5-5 लोकांनी अशी धरू चढवली वर. 5-5 माणसं असायची, त्यांनी धरू अशी वर चढवली जनावर. खरं तर ही होईल की इथून मग माणसं स्थलांतरित झाली, या जनावरांना स्थलांतरित करणं शक्य नव्हतं का? शक्यच नव्हतं सर. रस्त्यात सगळं ब्लॉक झाले, निघायला वाट नव्हती आणि कुठनं जाताच येत नव्हतं. सगळं चिखल पाणी, त्याच्यामुळं काय पर्याय नव्हता. शेतकरी संघर्ष करायला तयार आहे, शेतकरी लढायला तयार आहे, शेतकरी पुन्हा उभा राहायला तयार आहे. फक्त आता गरज आहे ती सरकारच्या ठोस मदतीची. सरकार आज बांधावर आलंय, पाहणी केली, आता मदत कधी मिळणार हाच खरा प्रश्न आहे. अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव, परंडा. सोलापूरमध्ये तब्बल 16 तास पुरात अडकलेल्या व्यक्तीच्या सुटकेचा थरार कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. माढा तालुक्यातील केवड गावचे कुबेर धर्मे हे सीना नदीच्या पुराच्या पाण्यामध्ये अडकले होते. पुराचं पाणी वाढल्यानं त्यांनी झाडाचा आधार घेतला. तब्बल 16 तास ते झाडावरच होते. रायगडमधील सह्याद्री रेस्क्यू टीमनं कुबेर धर्मे यांना बाहेर काढले. रेस्क्यू टीमच्या सागर विलास दहिंबेकर यांनी बोटीतून थेट नदीपात्रामध्ये उडी घेतली आणि ते झाडावर चढले आणि कुबेर धर्मे यांना 16 तासानंतर पुराच्या वेढ्यामधून बाहेर काढण्यामध्ये यश आले. सोलापुरामध्ये सीना नदीनं रौद्ररूप धारण केल्यानं मोहो तालुक्यातील नांदगावला पाण्याचा वेढा बसलाय. यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. वृद्ध, लहान मुलं आणि ग्रामस्थांना बोटीच्या साह्यानं सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. तिकडे नांदेडमध्ये गोदावरी नदीला पूर आल्यानं शेतकरी हतबल झालाय. विष्णुपुरी प्रकल्पाचे 16 दरवाजे उघडले आहेत, त्यामुळे नांदेडच्या वांगी शिवारामध्ये शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालंय. नदीकाठचं हजारो हेक्टरवरील सोयाबीन पीक पाण्याखाली गेलंय. हेक्टरी 50,000 रुपये देण्याची मागणी या शेतकऱ्यांना सरकारकडे केली आहे. लातूर ग्रामीण मतदारसंघातील मांजरा नदीवरील बॅरेजचे 2 दरवाजे न उघडल्यानं शेतीचं मोठं नुकसान झालंय. या भागामध्ये मांजरा आणि तेरणा या 2 नद्यांचा संगम होतो. या ठिकाणी असलेल्या उच्चस्तरीय बंधाऱ्याचा दरवाजा उघडला नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी आजूबाजूच्या शेतांमध्ये शिरलंय.
मंगळवारपासून बीड जिल्ह्यामध्ये पावसानं काहीशी उसंत घेतली आहे. त्यामुळे मांजरा धरण आणि माजलगाव धरणामधून नदीपात्रामध्ये केला जाणारा विसर्ग कमी करण्यात आलाय. त्यामुळे नदीकाठच्या गावांना काहीसा दिलासा मिळालाय. प्रामुख्यानं गोदावरीला पूर आल्यामुळे गेवराई, माजलगाव, परळीतील गोदाकाठच्या गावांना पुराचा फटका बसलेला होता. आता पूर काहीसा ओसरण्यास सुरुवात झाली असली तरी आजपासून मराठवाड्यामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क आहे. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील पिंपळगाव, दाभाडी, अजंगसह माळमाथा परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे शेतपिकांचं मोठं नुकसान झालंय. यामध्ये मुख्यतः पपई, भुईमूग, मका आणि कांदा पिकाचं नुकसान झालंय. नुकसानीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करतायत. नांदेडमध्ये आसना नदीला आलेल्या पुराचा नदीकाठच्या गावांना मोठा फटका बसलाय. पुराचं पाणी नदीकाठच्या जमिनीमध्ये शिरल्यानं पिकं उखडून गेली आहेत. नांदेडलगतच्या महादेव, पिंपळगाव, पासदगाव शिवारामध्ये सर्वाधिक नुकसान झालंय. खरीप हंगामासह ऊसाच्या पिकाला देखील या पुराचा फटका बसतोय. त्यामुळे सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा तसंच आमची कर्जमाफी करावी अशी मागणी शेतकरी करतायत. गडचिरोलीचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या 128 हेक्टर जमीन क्षेत्राची पाहणी केलेली आहे. नुकसानग्रस्तांना तत्काळ पंचनामे करून भरपाईचे प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचे निर्देश त्यांनी दिलेत. या पाहणी दरम्यान जिल्ह्यामध्ये जंगली हत्तीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली आहे. जंगली हत्तींच्या हल्ल्यामुळे होत असलेल्या पिकांच्या नुकसानीवर आणि जीवितहानीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे असं सांगत हत्तींच्या हालचालींना नियंत्रणात आणण्यासाठी त्यांना ट्रॅक्युलाइज करून वळवण्याची प्रक्रिया लवकरच राबवणार असल्याचे त्यांनी सांगितलेलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी काल राज्यामधल्या अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी केली आहे. या पाहणी दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस नुकसानग्रस्तांना मदत जाहीर केली पण ओला दुष्काळ जाहीर केला नाही अशा प्रकारचं वक्तव्य आलेलं. यावर वर्ध्यातील काँग्रेसचे खासदार अमर काळेंनी सरकारवर हल्लाबोल केलाय. मदतीकरता सरकारनं आधीच बांधावर जाणं अपेक्षित होतं, मात्र सर्व परिस्थिती बदलल्यावर बांधावर पोहोचण्याचे प्रयत्न मंत्र्यांकडून होत आहेत. अतिवृष्टीच्या मुद्द्यावर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये काल बैठक होती. या बैठकीची सूचना त्यांना 1.5 तास आधी देण्यात आली. अतिवृष्टीसारख्या अतिसंवेदनशील विषयावर झालेल्या बैठकीची सूचना जर 1.5 तास आधी खासदारांना दिली जात असेल तर हे प्रशासन किती निगरगट्ट आहे याचा अंदाज घेतला पाहिजे असंही ते म्हणाले.